नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. नागपंचमी म्हटलं की त्या दिवशी आपण चुलीवर किंवा गॅसवर तवा, कढई इत्यादी वस्तू ठेवत नाही. त्याचबरोबर चाकू, सुरी अशा वस्तू देखील वापरल्या जात नाही, अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे आणि आजही ती प्रथा पाळली जाते. काही घरांमध्ये पुरणपोळीऐवजी आजच्या दिवशी गव्हाची खीर किंवा त्याऐवजी इतर काही पदार्थ बनवले जातात. आज आपण ती खीर पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी खपली गहू. खपली गहू म्हणजे आपल्या गव्हापेक्षा थोडेसे मोठे असतात आणि लाल असतात. त्याचबरोबर पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहेत. चला पाहूयात आपण खीर कशी बनवायची. सर्वप्रथम आपण गहू आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका बाजूला कुकरमध्ये आपण जेवढे गहू आणि तांदूळ आहे त्याच्या 4 पट पाणी गरम करायला ठेवणार आहोत. पाणी गरम झाले की त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे. तूप किंवा डालडा घातला तरी देखील चालतो. पाणी उकळायला लागले की त्यामध्ये आपण जे धुतलेले गहू आणि तांदूळ आहे ते घालून घ्यायचे आहेत आणि एकदा चमच्याने चांगले हलवून घ्यायचे आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचे. त्यानंतर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत, म्हणजे आपले गहू आणि तांदूळ छान शिजले जातील. खीर बनवायसाठी आपल्याकडे जर खपली गहू नसेल तर साधा गहू घेतला तरी देखील चालतो, परंतु तांदूळ आपल्याला रेशनचाच घ्यायचा आहे, कारण रेशनचा तांदूळ वापरल्याने खीर छान मिळून येते आणि जर त्याऐवजी दुसरा इतर कोणता तांदूळ वापरला तर आपली खीर चिकट होण्याची शक्यता असते. त्यानंतर मी गूळ चिरून घेतलेला आहे, विलायची सोलून घेतलेली आहे आणि बडीशोप, विलायची दोन्ही मिळून मी तव्यावर भाजणार आहे. तुम्ही म्हणता नागपंचमी दिवशी आपण तवा टाकत नाही, मग गूळ कसा चिरायचा आणि बडीशोप कशी भाजायची, तर ही तयारी तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे. मी हा व्हिडिओ नागपंचमी दिवशी केलेला नाही, त्यामुळे मी त्याच टायमाला बडीशोप भाजून घेतलेले आहे आणि गूळ देखील चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सुके खोबरे खिसून घ्यायचे आहे. ओले घातले तरी देखील चालते. थोडेसे खोबरे मी छोटे काप करून सुद्धा घेतलेले आहेत. त्यानंतर आपली विलायची आणि बडीशोप गार झालेली आहे, ती थोडीशी ग्लासामध्ये कुटून घेत आहे. बडीशोप थोडीच असल्यामुळे मी ती मिक्सरला लावली नाही, ग्लासामध्येच कुटून घेतलेले आहे. तोपर्यंत इथं आपले गहू आणि तांदूळ शिजून छान तयार झालेला आहे. आता आपण याला चांगले हलवून घ्यायचे आहे, पळीने चांगले एकजीव गरगटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला गूळ टाकणार आहोत. एक लक्षात ठेवायचं, नागपंचमी दिवशी जर तुम्हाला ही खीर करायची असेल तर त्या दिवशी वारुळाला जाऊन आल्याशिवाय किंवा घरातील नागोबाला नैवेद्य दाखवल्याशिवाय चाकू आणि इतर वस्तू वापरू नका. तवा, कढई तुमच्यामध्ये जशा प्रथा असतील त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता. कुकरमध्ये गूळ घालून परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत गॅस चालू करून ठेवायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर पाणी गव्हाला आणि तांदळाच्या खीरीला पाणी सुटते, अशी पातळ होते खीर. परत एकदा हलवून त्यामध्ये आता आपण खोबरं आणि जे वाटून घेतलेले बडीशोप आणि विलायची होती ते देखील घालणार आहोत. परत एकदा छान हलवून घ्यायचे आहे आणि 5 ते 10 मिनटे खीर शिजून द्यायची आहे, म्हणजे आपले खोबरे आणि इतर वस्तू शिजल्या जातील. खिरीमध्ये गूळ घातल्यानंतर सतत खीर हलवतच त्याला शिजवून द्यायचं आहे, नाहीतर गुळामुळे आपली खीर लगेच खाली डागण्याची शक्यता असते. खीर खायला देताना आपल्या आवडीनुसार त्यावर दूध किंवा तूप घालून द्यावे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच पारंपरिक आणि वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.